प्रिन्सेस ब्लाउज स्टिचिंग आहे. पाठीमागं वर्क आहे आणि हातालाही वर्क आहे आणि कप्स बसवून शिवायचं आहे आपल्याला. आता हे पाठीमागचं कट करत आहे. स्लीव्जही ह्या प्रकारे दोन्ही बरोबर ठेवून वर पेपर ठेवून ह्या प्रकारे कट करून घ्यायचं आहे. आखून घ्यायचं स्टार्टिंगला. कट करून काढायचं आहे आणि प्रिन्सेसचे पार्ट आहे ते प्लेन जागेत ठेवून थोडंसं 1.5 इंच वाढवून कट करून घ्यायचं आहे. प्रिन्सेसचंच पार्ट आहे हे पण. आणि हे पाठीमागचं पार्ट आहे, ह्याला अस्तरवर ठेवून कट केलेलं आहे. हे गळा पार्ट आहे. फ्रंटवरच अस्तर घ्यायचं आहे, तसं गळा शिवून घेऊन त्याला काप घ्यायचं आहे. उलटून दापटीप घ्यायचं आहे. ह्या प्रकारे दोन्ही पार्ट तसंच तयार करून घ्यायचं आहे. थोडा आवाज कमी कर. दोन्ही पार्ट शिवून घ्यायचं. एक स्टार्टिंग असं घ्यायचं आहे, एक विरुद्ध दिशेला येत आहे. मग त्याला साईडला आपलं साईडचं प्रिन्सेसचं पार्ट जोडून घ्यायचं आहे आणि त्याला परत एक टीप घ्यायचं असतं, डबल टीप. हे कप्स आहे आणि अस्तरही ह्या प्रकारे जोडून घ्यायचं आहे. अस्तरला अस्तर पाठीमागं वेगळं जोडून घ्यायचं. फ्रंट पार्टला वेगळं जोडून घ्यायचं असतं. इकडचंही साईडला जोडून घ्यायचं दोन्ही पार्ट. हे पहा. अस्तर जोडून घ्यायचं आहे. डबल टीप घ्यायचे परत वर. FX पॉईंट आहे आणि FX टू FX पॉईंट आपण व्यवस्थित बघून आपलं कप्स अटॅच होतात. ह्या प्रकारे पहिलं आपण थोडंसं पिनअप करून घ्यायचं, कुठं येतं बघून. मग त्याचं टोकला आपण टीप टाकून घ्यायचं आहे. मग बाहेर काढून दोरा कट करून साईडला मोठी टीप वगैरे लॉक करून घ्यायचं आहे. दोन्ही शिवून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही लॉक झाल्यावरच आपल्याला साईडला मोठी टीप टाकून बॉडी पार्ट लॉक करून घ्यायचं आहे. परत मोठी मशीनची टीप आहे ते मोठं ठेवायचं, कारण टीप आपलं लवकरही होतं आहे आणि खराब होण्याची, कापड थोडं गोळा होण्याची चान्सेस कमी असतात. हुकलूक पट्टी आहे. सरळवर पट्टी जोडून घ्यायचं आहे. वर एक दाबटीप येत आहे आणि फोल्ड करून घ्यायचं आहे, कारण गळा लॉक आहे. आणि उलटून फोल्ड करून टीप टाकून त्याला कंप्लीट करायचं आहे. आणि पाटीला परत
खाली पट्टी जोडून घ्यायचं आहे. पट्टी जोडून त्याला दाबटीप घेऊन फोल्डिंग घेऊन एक टीप घ्यायचं आहे. तयार झालेला आहे एक पार्ट आणि दुसरं पार्टही सेम तयार करून घ्यायचं आहे. त्याला हुकचं पट्टी जोडलेलं आहे. ह्या पार्टला लूप पट्टी जोडलं जाते. लूप पट्टी तयार करत आहे मी. उलट्या बाजूने ठेवून लूप पट्टी जोडून घ्यायचं आहे. फ्रंटला घ्यायचं, व्यवस्थित फिनिशिंग हाताने व्यवस्थित करून आपण ते पार्ट पाव इंच पुढे येतं आहे त्या प्रकारे खून करून घेऊन आपल्याला उलटून टीप घ्यायचं, कारण लॉक होतं इथं. लॉक करायचं आहे लूक. आपल्याला एक शिवलेलं ते मार्जिन असते, त्या मार्जिनच्या पुढं पाव इंच घ्यायचं. ते टीप दिसून एवढं पाव इंच पुढं घेऊन आणि पाव इंचाचे अंतर घेऊन एक मध्ये टीप घ्यायचं आहे आपल्याला. आणि खाली पट्टी परत लॉक करून शिवून घ्यायचं आहे. पट्टी जोडायचं आहे ह्याला आता ह्या प्रकारे. पट्टी जोडून दाबटीप घेऊन परत पुढं फोल्ड घ्यायचं. बॉडी पार्ट दोन्ही तयार झालेला आहे. आणि स्लीव्ज आता सरळ ठेवलेला आहे. ह्या प्रकारे अस्तर ठेवून घ्यायचं. आपण बिगनर्स असाल तर आपल्याला समजणार नाही. असं एक उचलून परत त्याचप्रमाणे खाली परत तसंच ठेवायचं आहे. मग कन्फ्यूज होत नाही आपल्याला, आपलं काम फास्ट होणार आहे. मग आपण एक पाव इंचाच्या अंतरावर थोडंसं कमी पाव इंच घेतलेलं आहे, कारण ते थोडंफार हिरवं दिसण्यासाठी घेतलेलं आहे. खडू ओढून दाखवलेलं आहे. एक टीप टाकून त्याला उलटून लॉक टीप टाकून घ्यायचं आहे. दोन्ही स्लीव्स तयार झालेले आहे आपले. आता वर काय करायचं आहे, आपल्याला मोठी टीप टाकून घ्यायचं आहे. एक पाव इंचाच्या अंतरावरच टाकायचं आहे. हे तयार झालेलं आहे, खास घ्यायचं आणि तिथं खाली थोडंसं काळजी घ्यायची की ते खालीवर होईल. आता बॅक पार्ट आहे. बॅक पार्टला थोडंफार गळा रुंदी मोठं होतं आहे म्हणून मध्ये आपण जोडून थोडीशी टीप घेतलेलं आहे. आणि ते गोल्डन कलरचं दिसतं तिथं एक टीप गोल राऊंड शिवून घ्यायचं. पिनअप केलेलं आहे हलू नये म्हणून. आणि पाव इंचाच्या अंतरावर आपण जिथं टीप टाकलो तिथून कट करून घ्यायचं आहे. आणि पूर्ण राऊंड काप घ्यायचं उलटून. पूर्ण कडला टीप घ्यायचं आहे. पूर्ण फिनिशिंग आपलं व्यवस्थित कापडाला व्यवस्थित करत आपण पूर्ण टीप घेतलेला आहे. आपल्याला आता साईडला मोठी टीप टाकून घ्यायचं आहे. पूर्ण लॉक करून घ्यायचं मोठी टीपनी. आणि आता टक्स पकडायचं आहे. अर्धा इंच वर एक 4 इंचापर्यंत स्ट्रेट क्रॉस लाईन घ्यायचं आहे. थोडंसं खालीवर करून त्याला लॉक करायचं. दोन्ही साईडला शोल्डरच्या इथं टक्स पकडून पट्टी जोडून घ्यायचं आहे. जोडून वर एक दाबटीप घ्यायचं आहे वर अजून. आणि त्याला आतमध्ये फोल्ड करून मोठी टीप टाकून घ्यायचं आहे.
कारण आपल्याला इथं पाठीला हात शिलाई येते. बॅक पार्ट तयार झालेला आहे. खूप सुंदर आहे बघा तुम्ही. आणि इथं शोल्डर लॉक केलेला आहे. शोल्डर लॉक करण्यासाठी आपल्याला अस्तरचं एक पार्ट उचलून शोल्डरला बरोबर शोल्डर ठेवून एक टीप टाकून घ्यायचं आहे. त्याला पाठीमागं अस्तर परत घेऊन पूर्ण लॉक होते. परत एक टीप घ्यायचं आहे, पूर्ण लॉक करून घ्यायचं आहे. शोल्डर लॉक होते आणि स्लीव्ज जोडून घ्यायचं आहे. आता फ्रंट पार्ट कमी असते, पाठीमागचं जास्त असते, त्या प्रकारे दाखवलेलं आहे. मग स्लीव्ज बरोबर चेक करून बरोबर बसते का नाही बघून जोडून घ्यायचं आहे. आपल्याला परत पुरं जोडून एक दोन्ही स्लीव्ज जोडून घ्यायचं आहे. आणि आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे सरळच ठेवून. खूप कडेला एक टीप घ्यायचं आहे. नंतर ना परत त्याला फिनिशिंगसाठी थोडंसं व्यवस्थित कट पण करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा कापड काढायचं आहे. काढून उलटून एक लॉक टीप घ्यायचं आहे. फिटिंग ब्लाऊज आहे आणि दंडाचं त्याचं लास्ट टीप कुठं असते बघून त्याचं खून करून घ्यायचं आहे. मुंडा टीप कुठं संपलेला आहे ते पण बघून खून करून घ्यायचं आहे. आणि कमरेचं पूर्ण जसं आहे तसं पूर्ण मेजरमेंट बघायचं. कंबर पूर्ण त्याला लावून बघायचं आहे. आणि एक्स्ट्रा जे कापड राहते त्याला आपण मेजरमेंट करून घ्यायचं आहे. मेजरमेंट झालेलं त्याच्यामध्ये त्या कमरेचं 2 पार्ट मेजरमेंट तयार होते. तेच मेजरमेंट आपल्याला 2 पार्टचं एक पार्ट इकडं एक पार्ट इकडं मेजरमेंट करून घ्यायचं आहे फिटिंगसाठी. आणि फिटिंग टीप टाकून घ्यायचं आहे. आता एका साईडला फिटिंग मेजरमेंट बघितलेलं आहे, दुसऱ्याकडे पण ह्याच प्रकारे बघायचं आहे. खून करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि फ्रंट पार्टच्या इथंच फिटिंग करून घ्यायचं. बॅक पार्टच्या ठिकाणी फिटिंग नाही घ्यायचं आपल्याला. सलग एक 3 ते 4 टिपा पाव इंचाच्या किंवा अर्धा इंचाच्या अंतरावर घ्यायचं आहे. आणि स्टार्टिंगला आणि लास्टला लॉक करायचं आहे. तीन टिपा आलेल्या आहेत. आणि इकडच्या बाजूला पण फिटिंग घ्यायचं आहे, पण फ्रंट पार्टकडेच आपल्याला फिटिंग टीप टाकून घ्यायचं आहे. कंबर खून करून घेऊन फिटिंग टीप टाकून घेतलेला आहे. आता त्याला लूक करून घ्यायचं आहे. लूकसाठी आपल्याला पहिल्यांदा खून करून घ्यायचं आहे. 6 खून करून घेऊन आपल्याला लूक करून घ्यायचं आहे. लास्टला काय करायचं आहे, थोडंफार खाली लॉक करायचं आहे, कारण ते आपलं हुक निघून या प्रकारे. आणि त्याला दोरी अटॅच केलेला आहे. ब्लाऊज तयार झालेला